सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टीधारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे। आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील 3 दुकानं गाळे 18 लाखांच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली। आतापर्यंत 5 लाखांच्या वरील थकबाकी असणाऱ्या 20,000 मालमत्ताधारकांना महापालिकेने वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत। महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला, कार्यकारी अधिकारी गणी सय्यद, वॉरंट ऑफिसर शिवाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। A1 अपडेट न्यूज सांगली। आज सांगली मिरज कुपवाड महापालिका घरपट्टी विभागाने थकीत मिळकतधारकांना महाआयुक्त यांच्या आदेशाने मिळकती सील करण्याची कारवाई आज चालू केलेली आहे। यामध्ये गणपती पेठेत येथील कुलकर्णी निवेदिता विवेक या मिळकतीची थकबाकी 18,59,00,000 इतकी आहे। त्यांना वारंवार आम्ही विनंती करूनही त्यांनी कोणती भरण्याची कारवाई त्यांनी केली नाही। त्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने आज ही इमारत आम्ही सील करत आहोत। जवळजवळ आम्ही 20,000 नोटिसा थकबाकीदार मिळकतदार यांना दिलेल्या आहेत। तरी तमाम सांगली नागरिकांना आमच्या महापालिकेच्या वतीने विनंती आहे की आपली मिळकतीची घरपट्टी त्वरित भरून महापालिकेस सहकार्य करावे, अन्यथा अशी कठोर कारवाई करण्याची कारवाई चालू करण्यात आली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी।